नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र. तर आता नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण चाललो आता शेतावरती माठ भाजी खुडायला. तर चला जाऊया. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला सर्वात अगोदर बघायला भेटतील. आणि जास्तीत जास्त शेअर पण करा, म्हणजे आम्हाला पण मोटिवेशनल व्हायला मिळतं आणि मोटिवेशनल होऊन आम्ही अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तयार करतो. तर तुमचा सपोर्ट आणि प्रेम आमच्या पाठीशी असेल. तर चला आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया. फिरले का आता? लपशील कुठे आता? लपशील कुठे? अरे आला जोरात पाऊस. काय दिसा नाही का तुला? कुठं ते घर कुठे आहे? त्या तिकडं लांब आहे. आणि तुला आता कशी जाशील? सांभाळून बरं का. चल माझा बुट जायचं. हे इकडं आता नुकतीच भात लावलेला आहे. बघू शकता सगळीकडे भातच भात आहे. हिरवं गाळ. हा कुठे? इथून नीट येऊ का? खड्डा आहे इथे. घरी घरी आल्यावर चप्पल हे करायचीच, धुवायचीच आहे. चल नाही तर ते परवडता, नाही तर ते परवडता. चल पाऊस यायला लागला. चल लवकर. पाऊस सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. पावसात भिजत भिजत चाललंय. चला चला हळूहळू चला, नाही तर पडलं तर डायरेक्ट शेतातच चिखलात. हा ह्याला जोरात पाऊस आला, छत्री तर घेऊन यायची. चल चल पळ लवकर. चल लवकर ह्याला जरा जरा. हे इथे समोर पडायच्या पडायत लपायचा प्रयत्न करूया आपण. जोरात पाऊस आलाय, पळा पळा पळा. चल आहे ते गवत आहे, त्या गवताखाली जरा. मला हे धावायचं नाही. झाली या पडाळीमध्ये लपूया आता. हा 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 हे जरा आता आम्ही पडाळीत लपलोय बघा इथे. आणि इकडे बघा पाऊस बघा किती जोरात आलाय. दिसतंय का? जोरात पाऊस आलाय बघा. नशीब आम्हाला पडाळीमध्ये लपायला जागा भेटली. आपल्याला आता ऍक्च्युली तिकडे जायचं, मी दाखवतो तुम्हाला. त्या तिकडे समोर घर दिसतं का, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि बघा किती जोरात पाऊस लागलाय बघा, फुल जोरात. आणि सगळीकडे बघितलं तर हिरवं हिरवं गार आहे. डोंगर पण हिरवगार झाकून गेलेलं आहे पूर्ण. भात लावलेला आहे पूर्ण शेतांना. ही बारीक बारीक शेत आहेत बघा, दिसतात तुम्हाला तिकडे भात लावले पुढे. हे बघा हे तिळाचं झाड दिसतंय का? हे तिळाची झाड. अरे अरे भिजायला लागलं. पाणी, हे शेतातलं पाणी बघा. दिसते का? ना पूर आला ना तर माशी चढतात वरती शेतांमध्ये. शेतांमध्ये पाय वाटेने जावं लागतंय, पाय वाटेने जावं लागतंय. माठ भाजी खोडायची ना आपल्याला, म्हणून ते एवढं भात खाण्याचं काम चालू आहे. शेतात भात खाणार आणि नंतर ते अशा प्रकारे लावणार. हे आपण घराजवळ पोचलो आता शेतातल्या. बघा इकडे. ठीक आहे, आता आम्ही बघा गावठी लॉक मध्ये चाललो. ह्याच्यात भाजी कुठून आणायची? गावठी लॉक. आपण तिकडनं तरी जाऊ ना. हे घर शेतावर बघा. गोठ्यातनं चाललं ते. हा कुठून? गोठ्यातून चालले का? चला, हा गोठा आहे.
या घराचा. ही बघा माड. ही बघा माठ भाजी बघा, दिसली का? ही माठ भाजी आपण कुठून न्यायची बघा, कशी खोडायची. ही अशी माठ भाजी खोडायची. ठीक आहे. हे पूर्ण शेत आहे, त्यामध्ये भात वगैरे लावलेला आहे या ठिकाणी. तसंच या ठिकाणी बघा इथे मोगरा सुद्धा लावलेला आहे. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो कसा मोगरा लावतो. एक कोंबडी आहे, चला सांभाळून घ्यायचं नाही. पिल्लाला कोंबड्या असतात ना, मागे लागतात, बरोबर मागे लागतात. ते बघा कशी रागत होते, याची चोच मारायला. बघा इकडे ही आंबाडीची पाडी माठ सगळं मिक्स आहे. त्याच्यानंतर बघा इथे मोगऱ्याची झाडं, त्याच्या काही मोगरा लावलेला आहे. हे बघा वरतून दाखवतो हा मोगरा. हे बघा हे शेतावरचं घर आहे. हे बघा बघू शकता. तर निसर्गात ही वेगवेगळी झाडं लावली, फळांची, फुलांची, केळी वगैरे अशी वेगळी झाडं लावलेली आहेत. मोगरा लावलेला आहे, भात शेती सुद्धा लावलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी जे शेतावर तिथे काय काय आहे. इथे मोगऱ्याची झाडं वगैरे आहेत, त्याच्यानंतर फळांची वगैरे झाडं लावलेली आहेत भरपूर. त्याच्यानंतर हे इथे शेतावरचं घर आहे. ठीक आहे. आतमध्ये इथे लिंबू दिसत बघा. हे लिंबूचं झाड आहे, बघू शकता इथे. हे बघा आतमध्ये इथे पण आहेत, दिसले का? दिसले. हम्म. हे बघा इकडे किती. हम्म. दिसले हे दिसत आहे. मुडला तो. दाखवा लिंबू दाखवा. हे बघा एवढे लिंबू काढले काय याच्यामध्ये. चला आता पेरूच्या झाडावर बघूया. पेरू पण लागलं. एक लागलं. इथे पण लिंबूचं झाड आहे. चला आता पेरू बघूया आपण. समोर पेरूचं झाड आहे. पक्षींनी खायला लावलं ते बघ. कुठं? पक्षींनी खाल्लं ते. हे बघा ते पक्षींनी खाल्ले. हे पक्ष्यांनी खाल्लेले पेरू. दिसलं का? पक्ष्यांनी खाल्लाय. कच्चा असेल तर नका काढू.
पक्ष्यांनी खाल्ले तरी काय झालं, शेवटी पक्ष्यांचं पोटच आहे, निसर्गाने त्यांना दिलेलं वरदान आहे ते. त्यांनी खाल्लंय का माणसाने खाल्लं काय, शेवटी ते कोणाच्या तरी पोटात जाते ना, ते महत्वाचं आहे. हाताने पेरू जमत नाही म्हणून काठी घेतली आता बघा, दिसते का बघा. तेव्हा काठीने पेरू काढायचा प्रयत्न चालू आहे सध्या, पाडले पण. चला आता बघूया. तेव्हा का काठीने 2 पेरू पाडलेत आता सध्या, दिसतात का. पिकलेला आहे का तो, काय खुडलंय, पेरू खुडलेत. पेरू कुठे आहेत, दाखव पेरू. हा हे पेरू खुडलेत. पेरू, त्याच्यानंतर हे लिंब हे लिंबू बघा, आणि आंबाडी. अंबाडी भाजी. ठीक आहे, आणि माठ भाजी. ही माठ भाजी. तर अशा प्रकारे आता आम्ही शेतावरून एवढ्या भाज्या खोडलेल्या आहेत. तर आपण येताना या साईडने आलोय, आता जाताना आपण तिकडच्या रस्त्याने जाणार आहोत, दिसतंय तिकडनं. चला. पुढे तो फाटा दिसायचा का, त्या परतीच्या प्रवासाला चाललोय आम्ही. या ठिकाणी येऊन शेतामध्ये येऊन आम्ही माठ भाजी, आंबाडी भाजी, पेरू, लिंबू हे बरंच काही घेतले आणि आता परतीला लागलोय आम्ही. तर येताना आपण त्या दुसऱ्या रोडने आलो, जाताना आपण या दुसऱ्या रोडने चाललोय. तर चला, शेतीची कामं चालू आहेत. या ठिकाणी शेतीची कामं, इकडे देव केलेला आहे, त्या शेतावरचा देव असं म्हटलं जातं आणि याची पूजा केली जाते. जेव्हा भात लावायच्या अगोदर किंवा भात झाल्यानंतर याची पूजा केली जाते. तसेच कवळी भाजी खाताना वगैरे याची पूजा केली जाते. मगाशी याच रस्त्याने नव्हतो, परंतु पाऊस असल्यामुळे तिकडनं आलो. हा गावातला रोड आहे ना, पाड्यातला. हा पोचलो, घरी पोचलो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा जो व्लॉग होता तो आपण पूर्ण केलेला आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला सर्व दाखवता येतील. तर चला मित्रांनो, बाय बाय. आजचं एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.